नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं सांगितलंय. साताऱ्यातून निनावी फोन येत असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्याला गेल्या 3-4 दिवसांपासून महाराष्ट्रातून शेकडो धमक्यांचे कॉल येऊन जीवे मारण्याचे धमके येत असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी खास उखाणा घेतलाय. आज माझ्या नंदा दिसत आहे खास असं म्हणत त्यांनी हा उखाणा घेतलाय. शिवाय यावेळी अमृता फडणवीसांकडून देखील मी पुन्हा येईलचा नारा देण्यात आला. कार्यक्रमात यायला उशीर झाल्यानं मी पुन्हा येईन पण लेट येणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणी पुरवठ्यात 35% पाणी गळती होत असल्याचं मान्य केलं असून वितरणातील त्रुटी आणि अनधिकृत नळजोड्यांमुळे हे नुकसान होत असल्याचं सांगण्यात आलंय. या समस्येवर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून याचा मोठा आर्थिक फटकाही महानगरपालिकेला बसत असल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र सरकारने पुणे पोर्ट दुर्घटना प्रकरणात किशोर न्याय मंडळाच्या 2 सदस्यांना बडतर्फ केलं. या सदस्यांनी नियमाचं उल्लंघन करून आरोपीला 300 शब्दाचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन जामीन मंजूर केला होता. यानंतर या शिक्षेवरून मोठा गदारोळही झाल्याचं पाहायला मिळतंय. खासगी रुग्णालयांमध्ये होणारे आर्थिक लूट थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने रुग्णालयांना दर्शनी भागात दरपत्रक लावणं बंधनकारक केलंय. तसेच तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आला असून अव्वाचे सव्वा पैसे उकळणाऱ्या रुग्णालयाच्या मनमानी कारभाराला या माध्यमातून ब्रेक लागल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. पुणे शहरातील पुतळ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महापालिका अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट द्वारे स्थापत्य लेखा परीक्षण करणार आहे. यामुळे पुतळ्यांची स्थिती आणि आवश्यक डागडुजीची माहिती मिळणार असून मिळालेल्या माहितीच्या आधारे महानगरपालिका पुतळ्यांबाबत कृती आराखडा तयार करून त्यांचं जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार आहेत. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात आणखी एक नवीन न्यायालय सुरू करण्यात आलंय, ज्यामुळे आता कौटुंबिक प्रकारात एकूण 6 न्यायालये कार्यरत झाली आहेत. त्यामुळे कौटुंबिक प्रकरणांचे निपटारा जलद गतीने होण्यास मदत होईल असं न्यायालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत केलेल्या या कारवाईत 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तसेच या ठिकाणाहून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि काही वाहने जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एका संगणक अभियंत्याची 71 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. पुणे आळंदी रस्त्यावर देहू फाट्यानजीक भरधाव डंपरने पायी चालणाऱ्या विठाबाई साळुंके या 72 वर्षीय वृद्ध महिलेला धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमची घरे रस्त्यालगत असून वाहनांमुळे आमच्या जीविताला सतत धोका असल्याचं आमचं स्थलांतर करण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांची समजूत घालत वाहतूक पूर्ववत केली. पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली, इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.